नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आयचे मुख्य खबरो. उत्तर कन्नड जिल्ह्यात 15 ते 18 वर्षा भितरल्या कोविड लसिका अभियान कार्यक्रमाक मंत्री हेब्बार यांनी दिली चालना. मुख्यमंत्र्याल्या कार्यक्रमात शिष्टाचार पाळनासतना गुंडागर्दी. उत्तर कन्नड जिल्हा MLC श्री गणपती उळेकर हेमगेलो अभिनंदना कार्यक्रम. 5 जानेवारीक अस्नोटी पिप्पळगिरी हिंगा श्री अय्यप्पा सन्निधानाची महापूजा. किराणी दुकानाक उज लागून 20 लाखापेक्षा जास्त नुकसान. आतपळ्या सविस्तर खबरो. मुख्यमंत्र्याल्या कार्यक्रमात शिष्टाचार पाळनासतना गुंडागर्दी. रामनगर. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या रामनगरात मुख्यमंत्र्याल्या उपस्थितीत एक कार्यक्रमात शिष्टाचारांचे उल्लंघन करून काँग्रेस संसद श्री DK सुरेश यांनी गुंडागिरीचे वर्तन केली घटना घडली. काँग्रेस संसदाले या घटनेचा विरोध करून कारवारात आज BJP पक्षावतीन कारवारच्या सुभाषचंद्र बोस सर्कलाकडे आंदोलन केले. या वेळार नगराध्यक्ष श्री नागेश कुर्डेकर, ग्रामीण अध्यक्ष सुभाष गुंगी, BJP प्रमुख आणि पदाधिकारी, नगरसभा सदस्य हे हजर आशिले. ಕನಕಪುರದ ಗುಂಡ DK ಶಿವಕುಮಾರ್ನಿಗೆ ರಾಮನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾವಣ ಆರ್ಭಟಕ್ಕೆ, ರಾಮನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾವಣನ ಆರ್ಭಟಕ್ಕೆ, ರಾಮನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾವಣನ ಆರ್ಭಟಕ್ಕೆ DK ಸುರೇಶ್ ಅವರಿಗೆ, DK ಸುರೇಶ್ ಅವರಿಗೆ, DK ಸುರೇಶ್ ಅವರಿಗೆ ಹಣೆದೋರ್ ಸುಪಾರಿ भिकारी, आण्यादोर सुपारी, DK सुरेश भिकारी, आण्यादोर सुपारी, DK सुरेश भिकारी. ಡಾಕ್ಟರ್ ಅಶ್ವತ್ಥನಾರಾಯಣ ಅವರು ರಾಜ್ಯದ ಒಂದು ಕನಕಪುರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ಅಧ್ಯಾಯನ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ನಿನ್ನೆ ಹೋಗಿದ್ರು. ಒಂದು 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಒಂದು ಕಾಮಗಾರಿ ಚಾಲನೆ ಇತ್ತು. ಅಂಥ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಕಾಮಗಾರಿ ಚಾಲನೆಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಒಂದು ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಬಿಂಬಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ DK ಸುರೇಶ್ ಅವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎದ್ದು ನಿಂತು ಒಬ್ಬ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರನ್ನು ಅವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಡೆದು ಹೋದಾಗ ನಿಜಕ್ಕೂ ಆ ಒಂದು ಗುಂಡಾಗಿರಿ ಪ್ರವೃತ್ತಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಿಂಬಿಸುವಂಥ ಪ್ರವೃತ್ತಿ, ಅವರು ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಲ್ಲಿ ಎರಗಿ ಹೋದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅವರು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದಾಗ ಕಲಿಸಿದಂಥ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಹಾಗೂ DK ಸುರೇಶ್ ಅವರು ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಗುಂಡಾ ಪ್ರವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ರೀತಿ ಕೋತ್ವಾಲ್ನ ದಾದಾಗಿರಿಯನ್ನು ಅವರು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಇದು ರಾಮನ ನಾಡು. ಈ ರಾಮನ ನಾಡಿನಲ್ಲಿ ರಾವಣನ ಆರ್ಭಟಕ್ಕೆ ಯಾವತ್ತೂ BJP ಪಕ್ಷವನ್ನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. सार्वजनिकाक विशेष कळवणी. चित्ताकुला ग्रामपंचायत व्याप्तीत आझाद मैदान ते राष्ट्रीय महामार्गाच्या जोड रस्त्याच्या दोन्ही बाजून प्रत्येक आयतवाराक साते बाजार सुरू करूक चित्ताकुला ग्रामपंचायतीन परवानगी दिला. हेजेन सार्वजनिकाक कारवार बाजारा वयचो वेळ आणि खर्च वाचतलो. सार्वजनिकान आपापले वाहना व्यवस्थित जाग्यार थांबोवन हो बाजार यशस्वी करूक सहकार करचे असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिकाक कळयला. कारवार. उत्तर कन्नड जिल्हा कार्मिक खात्याचे मंत्री श्री शिवराम हेब्बार यांनी यल्लापूरच्या सरकारी पदवीपूर्व कॉलेजात 15 ते 18 वर्षाच्या कोविड लसिका अभियानाक चालना देऊन या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळार त्यांनी सांगले की 15 ते 18 वर्षा भितरल्याक ही लसिका देऊन कोविड मुक्त समाज निर्माण करचो हो BJP सरकारालो मूलभूत उद्देश असा. जिल्ह्यात विद्यार्थ्याक शाळेतच ही लसिका दिवचो विचार केला. विद्यार्थ्याल्या पालकांन ही लसिका दिवूक आपापले पोराक प्रोत्साहन करू जाय असे त्यांनी सांगले. या वेळार शहर पंचायत अध्यक्ष श्रीमती सुनंदा दास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र पवार, विजय मिराशी, कॉलेज प्रिन्सिपल आणि विद्यार्थी हजर आशिले. शरद नाईक सर ಮುಂದೋಗಿ ಸರ್ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. तसेच या कार्यक्रमाचे कारवारात सुद्धा आयोजन झाले. कारवारच्या चित्ताकुला ग्रामपंचायत व्याप्तीच्या शिवाजी आणि बापूजी कॉलेजात या लसिका कार्यक्रमात चित्ताकुला ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती स्वाती देसाई, कॉलेजचे प्रिन्सिपल आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी हजर आशिले.
अस्नोटी पिप्पळगिरी हिंगा 5 जानेवारीक श्री अयप्पा स्वामी सन्निधानात महापूजा. कारवार तालुक्याच्या अस्नोटी पिप्पळगिरी हिंगा श्री अयप्पा स्वामी सन्निधीत 5 जानेवारीक श्रीची महापूजेचे कार्यक्रम आयोजित केला. त्या निमित्तान दनपारा हळदी कुंकू कार्यक्रम, 1 वतन महापूजा, नंतर दनपारा 1:30 ते 4 वाजपर्यंत अन्न संतर्पणाचो कार्यक्रम असा. या वर्साक 7वेचे श्री अयप्पा स्वामीचो हो उत्सव असून भक्तान या कार्यक्रमात कोविड नियमाचे पालन करून भाग घेऊन श्रीच्या कृपाप्रसादाचो लाभ घेवचो अशें श्री अयप्पा स्वामी सेवा सन्निधी पिप्पळगिरी अस्नोटी हेमचे तर्फेन कळयलां. नरसिंहा मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पाना, केळी, होमाकाडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पाना, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंहा मार्केट कारवार. 87 वर्सांच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंहा मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंहा मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंहा मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. उत्तर कन्नड जिल्हा MLC विजेता श्री गणपती उळेकर हेमगेलो अभिनंदना कार्यक्रम. शिरसी उत्तर कन्नड जिल्हा नूतन MLC श्री गणपती उळेकर हेमगेलो अभिनंदना कार्यक्रम शिर्सीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभांगणात उत्तर कन्नड जिल्ह्याच्या BJP पक्षा वतीन आयोजित केल्लो. या कार्यक्रमाचे जिल्हा पालकमंत्री श्री शिवराम हेब्बार हेमी दिवली पेटोवन उद्घाटन केले आणि श्री गणपती उळेकर हेमका शाल घालून सत्कार केलो. या वेळार उत्तर कन्नड BJP जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटेश नायक, आमदार श्रीमती रुपाली नायक, विधान परिषद सदस्य श्री शांताराम सिद्दी आणि पक्षाचे इतर पदाधिकारी हजर आशिल्ले. किराणी दुकानात उज लागून सुमार 20 लाखांपेक्षा जास्त रुपयाचे नुकसान. काणकोण मध्यरात्री पेंगीण बाजारात असलेल्या प्रभाकर पेंगीणकर आणि सन्स हेमगेल किराणी दुकानात उज लागून सुमार 20 लाखांपेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले. तसेच लागून असलेल्या दुकानाचे नळ काढणं अज्ञातान दुकानात उतरून हातात मिळेल ते सामान घेऊन पळ काढले. पेंगीणकर हेमगेल दुकानात उज लागलेली खबर कळताच काणकोणचे आमदार आणि उपसभापती इजुदोर फर्नांडीस हेमी पेंगिणी बाजारात भेट देऊन माहिती घेतली आणि मुख्यमंत्री सहायता निधीतल्यान मदत करचे आश्वासन आमदार हेमी दिले. रात्रीन 2:30 वाजता ही बातमी अग्निशामक दळाक कळताच तेमी घटनास्थळाला भेट देऊन उज नेऊचे काम केले. रात्रीन पेंगीण बाजारात झालेल्या दुकानाचा त्वरित तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी त्वराली ही एक टोळी उरतली असा संशय व्यक्त केला. हज पहिले बी जयप्रकाश पेंगीणकर हेमगेल दुकानात अज्ञात त्वरान 2 वेळा चोरी केली असा. कारवारच्या चित्ताकुला ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत व्याप्तीच्या सार्वजनिकांक कळवणी. तुमगेल्या घरात जाल्लो कचरो भायर रस्त्यार, गटारात वा खाली जाग्यार उडोवचो सोडून वोल आणि सुको कचरो वेगवेगळो संग्रह करून दवरा. ग्रामपंचायतचे वाहन हर 2 दिवसांत तुमगेल्या दारात येऊन तो कचरो व्हरची व्यवस्था करतले. या कचऱ्याचे सारिकन योग्य दरात विकून सार्वजनिकांक आणि ग्रामपंचायतीक आर्थिक सहाय्य जातले. हेजेन परिसर स्वच्छ उरतलो. सार्वजनिकांनी हेजो लाभ घेवचो आणि ग्रामपंचायती सहकार्य करचे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाक संपर्क करचो असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिकांक कळयला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.